हॉटेल गीतांजली धानुरे यावंच लागते. नादच खुळा. एक नंबर हॉटेल गीतांजली मिसळ हा एकच नंबर. येऊ कसं यावंच लागते. संपला विषय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. हॉटेल गीतांजली आता उठले सकाळचं आतून काढायचं. हे बघ आले सकाळ सकाळ. हा बघा बिट्ट्या पण सकाळ सकाळ दर्शन रात्रभर तिकडे राखायला गेलं पण सकाळ खाली उतर आतून काय द्यायचं खाली उतर डेंजर त्याला बाहेर काढ लाडी उडी उतर खाली चालले सगळं वेगळे तर नारळ मिसळलं नारळ पाणी करायचे. नारळाचं पाणी टाकून फुलं टाकून लपू चल आज चल चल रे करून मिसळ बनवायला घ्यावं लागेल. मिसळ वडापाव डोकं डाव तयारी करावी लागेल. चला मंडळी तुम्ही सगळी बाहेर निघा, साफसफाई करायची. चला यांना बाहेर काढा. बाहेर तिकडे बाहेर थांब. चला हे बोल काढ रे रिक्षा. मस्त साफसफाई झाडून वगैरे घेऊन पूजा करून रावरावरी करून मला आंघोळ करायची. टॉम्या थांब बाहेर थांब. टॉम्या बाहेर असतो राखणदार. टामू बाहेर चला हे बाहेर निघ. चल त्याला बाहेर काढ रे. डेंजर कुत्री काय बाहेर तुला काही द्यावं लागेल. बाहेर जाईल रावरावरी करायची. तयारी करायची. मिसळ वगैरे बनवायची. मिसळ वडापाव सगळी बनवायची. तयारी करतो. काय काम रे तुम्ही इकडे काय काम असतं सकाळ सकाळ तुम्ही बाहेरची आवरवाडी घरचं तयारी करू दे. हा बोल सकाळी शाळा आहे. शाळेत चालला का? शाळेत चालला अरे चला देवबत्ती करून काढावा लागतो. हे बघा आता इकडं मटकी मस्त मोड आली. मटकीला भरली मटकी. अर्धी मटकी आता शिजायला टाकायची पिवळी आणि अर्धी त्याच्यात टाकायची बिरीमध्ये. सगळं कांदा टोमॅटो कापलं तर वाटण टाकतोय. खोबरं वगैरे टाकलं आपण. हे बघा नारळाचं पाणी ओतले. खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर जवसचं बी ज्याच्यामध्ये ओमेगा 3 असतं. हा मसाला आपला शिजतोय मस्त अशी. आता मिसळची तयारी चालली बघा. वरून मटकी टाकली. मटकी ॲड करते वरून. आणि पाणी आपण हे वापरतो संध्याकाळचं पाणी तांब्याच्या हांड्यामध्ये ठेवतो. ते पाणी मिसळमध्ये वापरतो. मग त्याचा पण फायदा मिसळ खाल्ल्यावरती नक्की होणार आहे खाणाऱ्यांना. ते वडापावमध्ये आपण मटकी हे कस्तुरी मेथी पण वापरतो. छोटे छोटे वडे काढले ते आपण मिसळमध्ये देतो. बारीक बारीक वडे बघा. पहिले गिऱ्हाईक आले मटकी भेळ पार्सल करून दे. कांदा टोमॅटो मटकी रसा दिला पार्सल. पहिले पार्सलचे गिऱ्हाईक गेले आपलं. एक भेळ पार्सल हे बघा. हे बाबा रेग्युलर कस्टमर आहेत आपले. हप्त्यातून एकदा दोनदा ती कधी येतात मिसळ खायला. बाबांची वॉटर लावावं लागेल. तोपर्यंत एक बस बस हाय गरम व्हिडिओ घेतो बाहेर येऊन हॉटेलचा. मस्त अशी आता मिसळ पहिले ऑर्डर आलेली आपल्याला 2 मिसळची. रस्सा भरतोय बघा. जास्त आपण काही हे बनत नाही तरी सेपरेट बनतो ज्याला लागेल त्याला.
कारण की आपल्या गाव साईड जास्त तिखट खाणाऱ्या लोकांना तिखट पाहिजे त्याला सेपरेट तरी असती. एकदम नारळ पाण्याची मिसळ आहे आपली. खाऊन बघा एकदा आस्वाद घ्या. तर गिऱ्हाईकाला देतो मी. फरसाण, बारीक शेव, ही मोठी शेव, परत ते एक वडा, छोटासा वडा आपण मिसळमध्ये ॲड करून देतो. मटकी टाकतो. हे बघा मटकी पण टाकली. आता रस्सा ॲड करतो आपण मिसळचा. जास्त तिखट नाही हा. तिखट जर पाहिजे तर आपण वेगळे तरी स्पेशल देत असतो, जेणेकरून खाल्यावरती त्रास झाला नाही पाहिजे आपल्या कस्टमरला. त्याची काळजी आम्ही नक्की घेतो. हे बघा मिसळ तयारी दिली. आता हे पहिलं गिऱ्हाईक आपलं. मस्त अशी मिसळ खायची असेल तर हॉटेल गीतांजली, धानोरे, तळेगाव, ढमढेरे रोड नक्की व्हिजिट करा, भेट द्या. आता बघा मी पण खाऊन बघतो मिसळ कशी. एक भेटली, स्वतः पण टेस्ट करतो. कदम साहेब मुंबईला राहायला असतात, मुंबईहून आलेत, त्यांना आपण मिसळ दिली. त्यांचा रिव्ह्यू बघा कशी वाटते मिसळ. आहे ना क्वालिटी? एकदम क्वालिटीच्या बाबतीत हेच नाही. चालते, चला धन्यवाद. खूप छान आहे. बरं कसं वाटलं तुम्हाला वडापाव खाऊन? हॉटेल गीतांजली. काल बेळ खाली होती, बेळ कशी होती? एक नंबर आहे, सगळंच एक नंबर आहे. गावच्या ठिकाणी असून नाही. गावच्या ठिकाणी असं नाही का, सोलापूर, कोरेगाव याच्यापेक्षा अप्रतिम आहे. ठीक आहे, धन्यवाद. कसा आहे वडापाव? आहे ना, बरं आहे ना, ठीक आहे ना. तिखट नाही जास्त, घातली गोड चटणी टाकून. अरे बोल की. भागलं का? पाठ भरलं का? कसं यावंच लागते. नादच खुळा. हॉटेल गीतांजली धानोरे यावंच लागते. भाऊ मग यावंच लागते. कुठं? हॉटेल गीतांजली धानोरे. येऊ. संपला विषय.